वेलकम टू दिस क्लास. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टाइल मोशनचे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी डिराईव्ह करणार आहे अँड विल सी मोर इन टू डिटेल्स. सो सपोज की आपण एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि आपण ऑब्जेक्ट हे जे हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे. सो दिस एक्स ॲक्सिस इज कन्सिडर्ड ॲज ग्राउंड. सो ओरिजिन म्हणजे 0 0 कोऑर्डिनेट पासून आपण सर्टन velocity. So let's say we have thrown this object with initial velocity u making angle theta with horizontal. सो त्यानं जो पाथ फॉलो केला आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बघितलाय, तो वर गेला, ए पॉइंटला मॅक्सिमम हाईटला पोहोचला आणि तिथून पुन्हा तो खाली आला आणि बी पॉइंटला तो ग्राउंडवर पुन्हा रीच झाला. सो हे जे मॅक्सिमम हाईट कवर्ड आहे ॲट पॉइंट ए, दिस इज डिनोटेड बाय एच, and this horizontal distance on ground traveled by object is denoted by r, which we call as range. So आता या हा जो पाथ फॉलो केलाय, हा हा जो कर्ड पाथ दिसतोय, ऑब्व्हियसली हा स्ट्रेट लाईन पाथ नाही आहे. हा जो कर्ड पाथ दिसतो, या कर्ड पाथचं इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे आणि ज्याला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सो इथं ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे. ग्रॅव्हिटीची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन असते आणि नेहमी लक्षात ठेवायचं की प्रोजेक्टाईल मोशनला स्टडी करत असताना it has to be split into two motions, one along x-axis along ground, another along y-axis perpendicular to ground. So let's consider motion along x-axis, motion along x direction. So first of all, we have considered this motion along x direction. So आपल्याला या मोशन बद्दल काय काय डिटेल्स माहिती आहेत, लेट्स राईट डाऊन. बघा, इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट माहिती आहे आपल्याला, यू कॉस थिटा. त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन माहिती आहे. सो ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन ऑब्व्हियसली 0 आहे, कारण त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला काहीच मोशन नाही आहे. सो आपण असं म्हणूया की समजा आफ्टर सर्टन टाइम टी, ऑब्जेक्ट जो आहे तो आपला या पॉइंट पी ला पोहोचतोय, की ज्या पॉइंटचे काहीतरी कोऑर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा वाय. सो जर आपण इथं डिनोट केलं, सो लेट्स से इथून असा पार्टिकल असा आणि हे इकडून असा, ठीक आहे. हा, सो आता याच्यामध्ये हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे, समजा हा जो वाय तो व्हर्टिकल आहे, तो वाय कोऑर्डिनेट असणार आणि हा हॉरिझॉन्टल आहे, तो एक्स कोऑर्डिनेट असणार आहे. सो आपण जर एक्स डायरेक्शनच्या अलॉंग मोशन कन्सिडर केली असेल तर आपण असं म्हणू शकतो की ऑब्जेक्टनं ओ पासून पी पर्यंत जाईपर्यंत हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स डायरेक्शन मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय त्याला आपण एक्स न डिनोट केलाय. सो वी डिनोट डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन इक्वल टू एक्स, विच इज नथिंग बट एक्स कोऑर्डिनेट ऑफ ऑब्जेक्ट आफ्टर टाइम टी. म्हणजे आपण मोशन कन्सिडर करताना कुठून ते कुठंपर्यंत केलेली आहे, ओ पासून पी पर्यंत, आणि टाइम टेकन इज टी. लेट्स डिनोट टाइम टी. सो आता जर आपण कायनेमॅटिक इक्वेशन्स वापरल्यात, ऍक्सेलरेशन 0 आहे ना, कायनेमॅटिक इक्वेशन्स कधी वापरता येतात, इफ ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट आहे 0, वापरले. कुठलं इक्वेशन वापरणार, फायनल व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. सो सेकंड इक्वेशन जर वापरलात, सो वी राईट इट ॲज एस एक्स इक्वल टू ut ux t plus half ax t square. So this equation gives us, हे काय देतं तुम्हाला, this equation gives us sx is equal to ux is u cos theta multiplied by t. This implies sx जे आहे तो तुम्ही x coordinate x ने डिनोट केलाय, so x equal to u cos theta multiplied by t. Let's call this equation 1. सो इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे एक्स कोऑर्डिनेटला. अल्टिमेटली आम्हाला काय काढायचं आहे, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे हा जो कर्व आहे, या कर्वचं इक्वेशन इन द सेन्स व्हॉट, वी हॅव कन्सिडर्ड दिस मोशन इन वर्टिकल एक्स वाय प्लेन, सो वी हॅव टू फाइंड वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स टू रिप्रेझेंट दिस ट्रॅजेक्टरी. सो वाय आणि एक्स मध्ये काय रिलेशन आहे काढायचं आहे, एक्स कोऑर्डिनेट मी काढलेला आहे. सो सिमिलरली आपल्याला आता वाय कोऑर्डिनेट काढायचा आहे. सो वाय कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याला ऑब्व्हियसली मोशन जी कन्सिडर करावी लागेल ती मोशन अलॉंग वाय डायरेक्शन असणार आहे ती. सो लेट्स कन्सिडर मोशन अलॉंग वाय डायरेक्शन. सो ऑब्व्हियसली पुन्हा ही मोशन आपल्याला पॉइंट ओ, ओरिजिन पासून पॉइंट पी पर्यंतच कन्सिडर करायची, ज्याला टाइम लागलाय टी. अगेन लेट्स राईट डाऊन व्हॉट वी नो अबाउट दिस मोशन. सो यू वाय व्हर्टिकल व्हेलॉसिटीचा वेलॉसिटीचा इनिशियल व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो यू साइन थीटा आहे. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन हे मायनस जी घेतो आपण, कारण ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे, पण इट इज इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन.
साईन कन्व्हेन्शननुसार आपण निगेटिव्ह घेतलं आणि हे जे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन आहे ह्याला आपण वाय न डिनोट करू शकतो, कारण आपला ऑब्जेक्ट हा ओरिजिन पासून वाय पर्यंत जाईपर्यंत वर्टिकल डायरेक्शन मध्ये वाय डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. अगेन व्हॉट वी वॉन्ट वाय, वी डोंट हॅव इन्फॉर्मेशन ऑफ final velocity Vy. So let's not use that equation containing Vy. So दुसरं इक्वेशन वापरून Sy equals to ut प्लस हाफ ay टी स्क्वेअर. सो याच्यामध्ये काय मिळणार आपल्याला एस वाय इज नथिंग बट वाय इक्वल्स टू हे झालं यू साइन थिटा मल्टीप्लाइड बाय टी टाइम रिक्वायर्ड मायनस मायनस का तर ए वाय ची व्हॅल्यू मायनस जी आहे मायनस हाफ जी टी स्क्वेअर. सो लेट्स कॉल दिस इक्वेशन 2. सो आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा. पहिलं इक्वेशन ऑब्झर्व करा. एक्स हे यू वी नो, कारण आपण ऑब्जेक्ट थ्रो केला विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू. थिटा अँगल ऑफ प्रोजेक्शन वी नो. सो एक्स जे आहे ते आपल्याला टीच्या फॉर्म मध्ये मिळालेलं आहे. आणि सिमिलरली इक्वेशन 2 मध्ये वाय सुद्धा आपल्याला टीच्या फॉर्म मध्ये मिळालेला आहे. आणि अल्टिमेटली आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला अल्टिमेटली पाहिजे आहे ते म्हणजे एक्स आणि वाय मधलं रिलेशन पाहिजे आहे. सो एक्स आणि वाय मध्ये रिलेशन पाहिजे असेल अँड इफ वी हॅव बोथ एक्स अँड वाय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी, देन वी कॅन एलिमिनेट टाइम टी. सो कुठल्या इक्वेशन मधून टाइमला एलिमिनेट करणं इझी आहे. ऑब्व्हियसली पहिल्या इक्वेशन मधून दिसतंय. सो फ्रॉम वन, सो वन इम्प्लाइज वन वरून आपण टाइम काढू शकतो. टाइम काय येणार आहे सांगा, एक्स डिवायडेड बाय यू कॉस थिटा. अँड नाव पुट दिस into equation 2. So let's put this in equation 2. So काय येणार बघा मग, सिम्प्लिफाय. लेट्स सिम्प्लिफाय. y इक्वल्स टू यू साइन थिटा इंटू टी. टी काय आलता आपला, टी आलता आपला इकडं आहे तुमच्या समोर, आणखी एकदा दाखवतो इथे बघा, टी एक्स अपॉन यू कॉस थिटा. ओके, सो एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस हाफ जी इंटू टीचा स्क्वेअर एक्स अपॉन यू कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो लेट्स सिम्प्लिफाय. देअरफॉर y equals to काय मिळालं, यू यू कॅन्सल. सो आय कॅन राईट दिस as tan theta multiplied by x minus. So I'll write down everything. So असं लिहितो मी लिहिताना g divided by हा टू फॅक्टर आहे u square cos square theta. Let's put a bracket to this and x square. So observe this equation. Observe this equation. So let me highlight this equation. So let's ओके. सो हे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. सो दिस इज नथिंग बट आपल्याला याच्यामध्ये काय मिळालेलं आहे बघा, वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स. सो वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सो वी हॅव डिराइव्ड इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, कारण याच्यामध्ये रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत टॅन थिटा अँगल ऑफ प्रोजेक्शन जी आणि यू या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. जर आता हे इक्वेशन जर क्लोजली ऑब्झर्व केलं तर याचा फॉर्म जर बघितलात तर हा फॉर्म असा आहे. कसा फॉर्म, असा म्हणजे कसा, ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर, वेर ए इज सम कॉन्स्टंट विच इज इक्वल टू टॅन थिटा अँड बी इज सम अनदर कॉन्स्टंट विच इज इक्वल टू जी अपॉन टू यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आणि जर हे इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर केलं तर दिस इज इक्वेशन ऑफ पॅराबोला. दिस इज इक्वेशन ऑफ पॅराबोला. कारण का, एक टर्म तुम्हाला एक्स मधली लिनियर दिसते, एक टर्म क्वाड्रेटिक दिसते. सो यू कॅन सम हाऊ राईट इट ॲज सम कॉन्स्टंट सी मायनस डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विच इज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॅराबोला. पण हा जर पॅराबोला ऑब्झर्व केला तुम्ही तर क्वाड्रॅटिकला निगेटिव्ह साईन आहे. आणि क्वाड्रॅटिक टर्मला जर निगेटिव्ह साईन असेल तर इट शोज की इट इज इन्व्हर्टेड पॅराबोला, म्हणजे हा जो मिळणार आहे तो इन्व्हर्टेड. मग पॅराबोलाचं नेचर आपण डिसाईड करू शकतो. कसं डिसाईड करू शकतो बघा, म्हणजे पहिली गोष्ट लेट्स से मी रफ डायग्राम काढतो तो वाय, लेट्स से एक्स. पहिली गोष्ट वाय क्वाड्रॅटिक टर्म जी आहे ती एक्स स्क्वेअरची आहे. सो एक्स स्क्वेअरची क्वाड्रॅटिक टर्म आहे म्हणजे एक्स कॅन टेक नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. कारण इथे मी स्टँडर्ड फॉर्म जर लिहिला मी इथं, लेट्स राईट अ स्टँडर्ड फॉर्म. इकडे लिहू आपण, इकडे ड्रॉ करू अशी. समजा मी जर स्टँडर्ड फॉर्म कम्पेअर केला, स्टँडर्ड फॉर्म काय असतो, वाय इक्वल्स टू सम कॉन्स्टंट टाइम्स एक्स स्क्वेअर. समजा आता ह्याच्यामध्ये जर मी इथं ड्रॉ केलं, हे जर मी ड्रॉ केलं इकडे, तर बघा इकडे काय येणार आपल्याला, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू एक्सचा स्क्वेअर आहे.
सो एक्स कॅन टेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज बोथ. सो एक्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही चालतं, म्हणजे हा क्वाड्रंट चालतो, हा क्वाड्रंट चालतो. पण एक्सचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. सो वाय हॅज टू टेक पॉझिटिव्ह व्हॅल्यू प्रोव्हाइडेड दिस इज सम पॉझिटिव्ह नंबर. सो हा इकडं इकडं फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये येणारा ग्राफ आहे. सो इट विल टेक शेप लाईक दिस. सो दिस इज कॉल्ड यू शेप्ड पॅराबोला. आणि हाच जर नंबर निगेटिव्ह झाला हा नंबर, तर तो इन्व्हर्ट होतो, and that will be inverted parabola like this, like this. सो आपला जो आहे त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक हाच फॉर्म आहे, म्हणजे इट इज अ यू ऑर इन्व्हर्टेड यू. आणि त्याच्यामध्ये हा निगेटिव्ह आहे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, सो इट हॅज टू बी इन्व्हर्टेड पॅराबोला. आणि इन्व्हर्टेड आहे म्हटल्यानंतर, आणि ऑब्विसली इफ यू लुक ॲट द इक्वेशन, इट दिस कर्व पासेस थ्रू ओरिजिन. सो ओरिजिन मधून पास होणारा इन्व्हर्टेड पाहिजे, सो हा असा बनतो आपला, असा. अँड दिस इज नाव इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सो आपण काय म्हणू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज थ्रोन फ्रॉम ग्राउंड with certain velocity u making angle theta with ground horizontal, then it follows parabolic path. It follows parabolic path. सो इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय असणार आहे, पॅराबोलिक पाथ असणार आहे. आता आपल्याला काय करायचं, एक्सरसाइज नेक्स्ट एक्सरसाइज हा करायचा आपल्याला, की हेच इक्वेशन जे मिळालेलं आहे आपल्याला थोडंसं मॉडिफाय करायचं आहे. सो हाव यू राईट दिस मॉडिफाईड इक्वेशन. बघा काय, मी पुन्हा एकदा हे इक्वेशन लिहितो. y इक्वल्स टू tan theta multiplied by x minus g divided by 2 u square cos square theta into x square. सो मी इन्सिस्ट करतो की डोंट रिमेंबर दिस इक्वेशन. देर इज नो पॉइंट इन रिमेंबरिंग दिस इक्वेशन. रादर तुम्हाला हे इक्वेशन कसं मिळालंय हे तुम्हाला बेसिक समजणं महत्वाचं आहे. सो डोंट फॉरगेट युअर बेसिक्स. ओके. सो आता जर समजा मी यातून हा व्हॉट यू से, हा टॅन थिटा जर आपण समजा कॉमन काढला, एक्स टॅन थिटा जर आपण कॉमन काढलं, तर आपण असं लिहू शकतो. बघा, y इक्वल्स टू टॅन थिटा इंटू एक्स हा जर कॉमन काढला, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिस इज वन मायनस जी डिवायडेड बाय टॅन थिटा कॉमन काढलं म्हटल्यानंतर टू यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा, यू हॅव टू डिवाइड ना. आणि मग एक एक्स गेला म्हटल्यानंतर एक एक्स शिल्लक राहिला. सो ह्याला पुन्हा असं लिहिलं आपण, एक्स टॅन थिटा इंटू ब्रॅकेट वन मायनस, याला थोडंसं मॉडिफाय करतो, हा जी मी खाली घेऊन जातो. बघा यातला हे टॅन थिटा आहे ते साइन थिटा आपण कॉस थिटा लिहू शकता. सो यू कॅन राईट दिस ॲज साइन थिटा आपण कॉस थिटा, एक कॉस थिटा कॅन्सल होणार, सो साइन थिटा कॉस थिटा टू. सो आय राईट दिस ॲज एक्स डिवायडेड बाय हे टू, हे यू स्क्वेअर, हे साइन थिटा, हे कॉस थिटा, आणि हे जे जी होतं ते मी इथं डिवायडेड बाय जी. सो व्हॉट यू गेट, देअर फोर y equals to x tan theta into bracket 1 minus x divided by, this is nothing but range of your projectile, and this is very handy formula. So हा तुमच्या कामाला येणारा सगळ्यात जास्त कामाला येणारा हा फॉर्म्युला. ओके. सो इथं काय मिळालं आपल्याला, सो हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी अँड दिस इज मॉडिफाईड इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सो बेसिकली आपण काय केलं, की थोडंसं सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सो मोस्टली आपल्याला जे युजफुल आहे इक्वेशन ते हे आहे, ते कुठलं आहे, हे आहे. आणि जर मी पुन्हा जर मी डायग्राम समजा ड्रॉ केली, सो लेट मी ड्रॉ अ डायग्राम अगेन. जर समजा ही आपण डायग्राम ड्रॉ करू, प्रोजेक्टाईल मोशनची डायग्राम ड्रॉ करतोय मी. सो यू हॅव दिस काइंड ऑफ प्रोफाईल, पाथ, ट्रॅजेक्टरी, वॉट एव्हर यू कॉल इट. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, हा तुमचा हायेस्ट पॉइंट आहे, हा तुमचा ओरिजिन आहे, हा तुमचा बी पॉइंट आहे. हे जे वर्टिकल जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ओ बी इज नथिंग बट रेंज. हे जे डिस्टन्स आहे तुमचं वर्टिकल, हे एच आहे. आणि जर सिमेट्रीनुसार बघितलं तर हे डिस्टन्स जे आहे तुमचं आर बाय टू अँड दिस इज आर बाय टू. सो व्हॉट यू कॅन से, तुमची जी मॅक्सिमम हाईट आहे ती ऍट एक्स इक्वल टू आर बाय टू ला अचीव्ह होत असते. हे इक्वेशन हेच सजेस्ट करते. जर तुम्ही बघा पॉईंट ओ चे कॉर्डिनेट्स कन्सिडर केले, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्हाला काही पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स माहिती असणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. काय पॉईंटचे कॉर्डिनेट्स कुठले कुठले, ओ, ओ याचे कॉर्डिनेट्स आहेत तुमचे
याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0,0. जर हायेस्ट पॉइंट जर बघितला तर हायेस्ट पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट जो असतो तो r/2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो असतो तो h आहे. सो हे व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज r/2, h. आणि जर बी पॉइंट बघितलात तर बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स जे आहेत हा एक्स ऍक्सिस वरचा आहे. सो डिस्टन्स r आहे आणि वर्टिकल 0 आहे. सो r,0. सो आणि हे तिन्ही पॉइंट जे आहेत दे लाई ऑन कर्व. सो दे हॅव टू फॉलो दिस इक्वेशन. दे हॅव टू फॉलो दिस इक्वेशन. मग पहिला पॉइंट पुट केला मी समजा ओ 0,0. सो ऑब्विसली एक्स इक्वल टू 0 पुट केलं की वॉट एव्हर यू मल्टिप्लाय इट विल बी 0. सो ओ सॅटिस्फाय केलं. बी बी पॉइंट पुट करून बघा r,0. r,0 जर पुट केला तर दिस ब्रॅकेट बिकम्स 1 मायनस आर अपॉन आर विच इज 0. सो वाय विल बी 0. यू गेट 0. आणि जर हे तुम्ही इक्वेशन पुट केलं सॉरी हा जर पॉइंट पुट केलात r/2, h. सो x इक्वल टू r/2. सो दिस विल बी हाफ. 1 मायनस हाफ हाफ. x equal to r/2. So r/4. h equals to. So this equation I will write here. What it gives. Y. h equals to x r/2 tan theta multiplied by bracket wala term half. So this equation gives us tan theta equals to 4h upon r, and which we have already seen. हे आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की फॉर अ प्रोजेक्शन ऑन हॉरिझॉन्टल ग्राउंड यू गेट टॅन थिटा इक्वल्स टू 4h डिवायडेड बाय आर. सो आपल्याला जास्त युजफुल कुठलं इक्वेशन ठरणार असेल तर हे आहे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. कारण दिस लुक्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. दिस फर्स्ट इक्वेशन लुक्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. सो त्याच्यापेक्षा हा थोडासा सॉफिस्टिकेटेड फॉर्म आहे जो की आपल्याला युजफुल ठरू शकतो. ओके ठीक आहे. सो आता आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट टर्म मध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये काय बघायचं बघा. समजा this is standard form. If you know initial velocity, if you know let's say angle of projection, तुम्ही हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी वगैरे वॉट एव्हर दिस यू कॅन डिराइव्ह. पण जर समजा आम्ही एक जनरल फॉर्म दिला. सो लाईक जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. जनरल फॉर्म ऑफ trajectory on horizontal ground. Obviously, we are talking about horizontal ground yet. समजा आपल्याला असं इक्वेशन दिलं y इक्वल्स टू जनरल फॉर्म आपण ऑलरेडी डिस्कस केला ax मायनस bx स्क्वेअर वेअर a and b आर सम कॉन्स्टंट. a and b आर कॉन्स्टंट्स. जर आपल्याला हा फॉर्म दिला तर आपल्याला याच्यापासून डिफरंट क्वांटिटीज लाईक से मॅक्सिमम हाईट किती असणार, रेंज किती असणार, टाइम ऑफ फ्लाईट किती असणार, या तीन तरी बेसिक क्वांटिटी आहेत या आपल्याला शोधून काढायच्या आहेत जर आपल्याला ax मायनस बी एक्स स्क्वेअर हा फॉर्म दिला असेल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय कॅन गिव्ह यू अन एक्झाम्पल. समजा असं दिलं y इक्वल्स टू 5x स्क्वेअर आणि तुम्हाला विचारलं हा लेट्स फाइंड की रेंज किती असेल, लेट्स फाइंड की मॅक्सिमम हाईट. if your projectile follows this equation, then find its range, maximum height, angle of projection, initial velocity, whatever. They can ask multiple things. So आपल्याला हे डिस्कस करायचं आहे. सो जर पुन्हा तुम्ही जर डायग्राम ऑब्झर्व केलीत तर बघा कसं अप्रोच काय ठेवायचं आपल्याला. अप्रोच हा ठेवायचा आहे. समजा ही डायग्राम मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो, छोटीशी डायग्राम. ठीक आहे. सो समजा आपला प्रोजेक्टाईल इथून थ्रो केला ऑब्विसली आपण वर गेला वर गेला वर गेला पुन्हा 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 खाली आला. ठीक आहे. दिस इज पॉइंट बी, दिस इज पॉइंट ओ, दिस इज पॉइंट ए. याचे कोऑर्डिनेट्स आपण लिहिलेत r,2 डिवायडेड बाय एच. आय हॅव डिक्लेअर्ड दिस. सो याचे कोऑर्डिनेट्स आहेत r,0 आणि याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0,0. सो आता जर बघितलं ऍज वी नो हा जो रेंज म्हणजे काय, रेंज म्हणजे हा जो पॉइंट आहे पॉइंट बी ग्राउंड वरचा पॉइंट आहे ना. सो रेंज इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द ग्राउंड बाय प्रोजेक्टाईल. सो फॉर रेंज नंबर वन लेट्स फाइंड द रेंज. सो फॉर रेंज ज्या अर्थी आपण ऑब्जेक्ट ओरिजिन पासून थ्रो केलाय तो पुन्हा ग्राउंडवर पडायचा असेल तर ग्राउंडवर पडतोय म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, एक्स कोऑर्डिनेट नाही सॉरी वाय कोऑर्डिनेट काय असला पाहिजे 0. त्याचा y कोऑर्डिनेट काय असला पाहिजे 0. आणि इफ यू पुट y इक्वल टू 0, सो y इक्वल्स टू 0 यू गिव इट ax मायनस bx स्क्वेअर इक्वल्स टू 0. व्हॉट इट गिव्स, इट गिव्स टू सॉल्युशंस x इक्वल टू 0 और x इक्वल्स टू
ए डिवायडेड बाय बी. आता एक्स इक्वल टू झिरो कुठला पॉईंट असणार आहे? हा पॉईंट तुमचा ओरिजिन आहे. ओरिजिन म्हणजे जिथून तुम्ही ऑब्जेक्ट फेकलाय. ऑब्व्हियसली फेकताना तुम्ही ग्राउंडवर होता म्हटल्यानंतर हा ग्राउंडवरचा पॉईंट रिप्रेझेंट करतो, कारण वाय इक्वल टू झिरो व्हॉट दिस इंडिकेट्स एनी पॉईंट ऑन ग्राउंड, दॅट इज एक्स ऍक्सिस. दॅट इज एक्स ऍक्सिस. आणि म्हणजे फेकताना एकदा ग्राउंडवर होता आणि पुन्हा तुम्ही वर जाऊन पुन्हा थोड्या वेळानंतर खाली येणार आहे, आणि ते जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तुम्ही, त्याला तुम्ही काय म्हटलेलं आहे? रेंज म्हटलेला आहे. सो एक्स इक्वल टू झिरो ऑब्व्हियसली हा आपला रेंज रिप्रेझेंट करणार आहे. सो दुसरा पॉईंट जो आहे एक्स इक्वल टू ए बाय बी, हा जो पॉईंट आहे, सो दिस पॉईंट रिप्रेझेंट्स पॉईंट बी. आणि मग ओरिजिन पासून ते हे बी पर्यंतचं डिस्टन्स. ऑर ऑर जर समजा तुम्ही ओरिजिन पासून थ्रो करण्याऐवजी कुठल्या तरी वेगळ्या पॉईंट पासून थ्रो केला असता, लेट्स से ए कॉमा झिरो, लेट्स नॉट टेक ए, ए वी हॅव ऑलरेडी टेकन, समजा सम पी कॉमा झिरो. तर हे जे एक्स मधलं जे डिफरन्स आहे दोन सोल्युशन्स मधलं, कारण फेकलेला पॉईंट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा ही डायग्राम अशी असती, लेट मी ड्रॉ ओनली वन लाईन हॉरिझॉन्टल ग्राउंड, आणि समजा हे असं असतं, इथून कुठून तरी फेकलाय तुम्ही अँड यू रीच समवेअर हिअर. सो लेट्स से दिस इज x1 अँड दिस इज x2. सो तुमची जी रेंज असती, सो रेंज वुड बी x2 मायनस x1. मॉडमध्ये तुम्ही कुठलंही कन्सिडर करू शकता, लेफ्ट राईट. सो दिस वुड बी युअर रेंज. सो रेंज काय झाली असती तुमची? रेंज इज द डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट्स वेन वाय बिकम्स झिरो. कारण वाय बिकम झिरो कारण हॉरिझॉन्टल वरचे पॉईंट्स आहेत, कारण हा पॉईंट असणार आहे एक्स टू कॉमा झिरो आणि हा पॉईंट असणार आहे एक्स वन कॉमा झिरो. आपण काय केलं बघ, वाय इक्वल टू झिरोच्या करस्पॉन्डिंग एक्सच्या दोन व्हॅल्यूज काढल्या. सो आता या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत, हे दोन कोऑर्डिनेट्स आहेत, या दोन कोऑर्डिनेट्स मधला डिफरन्स जो आहे दॅट इज अवर रेंज. सो रेंज विल बिकम ए डिवायडेड बाय बी मायनस झिरो. सो दिस इम्प्लाइज वी गेट रेंज इक्वल्स टू ए बाय बी. रेंज इक्वल्स टू ए बाय बी. म्हणजे काय मिळालं? जर इक्वेशन आपल्याला दिलेलं या फॉर्म मध्ये असेल, वाय इक्वल्स टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर, देन रेंज इज सिम्पली गिवन बाय ए डिवायडेड बाय बी. ऑलराइट, ठीक आहे. हा, नेक्स्ट सेकंड थिंग विल डिस्कस अबाउट what we discuss about. Let's discuss about angle of projection. Let's say angle of projection. आता अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा. अँगल ऑफ प्रोजेक्शन कसा फाइंड आउट करणार बघा. बघा इथं ओरिजिन मधून तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट थ्रो केला विथ सर्टन वेलॉसिटी यू मेकिंग अँगल थीटा, त्यावेळेस ही जी ट्रॅजेक्टरी आहे, या ट्रॅजेक्टरीला तुमची जी इनिशियल, बघा इथं जर मी आता ही जी वेलॉसिटी आहे, ही वेलॉसिटी ट्रॅजेक्टरीला टँजेन्शियल असणार आहे. सो वेलॉसिटी ट्रॅजेक्टरीला टँजेन्शियल आहे. व्हॉट इट इंडिकेट्स, इफ यू ड्रॉ अ टँजंट to this trajectory at origin, it makes angle theta with the horizontal. So theta is angle made by tangent at origin with x-axis. Sorry, x-axis. सो टँजंट काढायचं आहे. टँजंट स्लोप ऑफ टँजंट काढायचं ना. मग आपल्याला त्याचा स्लोप ऑफ टँजंट आपण काढला, तर स्लोप ऑफ टँजंट काय असतो? आता टँजंट इज अ लाईन विच मेक्स अँगल थिटा विथ एक्स ऍक्सिस. देन स्लोप स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. स्लोप जो असतो लाईनचा, जर लाईन एक्स ऍक्सिस बरोबर थिटा अँगल करत असेल, तर त्या लाईनचा स्लोप इज गिवन बाय एक्स, सॉरी, स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. आणि स्लोप जर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी माहित असेल, कर्वचे इक्वेशन माहित असेल, तर स्लोप जो आहे कर्वचा ऍट सर्टन पॉइंट इज गिवन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण हा इव्हॅल्युएट कुठं करायचा आहे? वी हॅव टू इव्हॅल्युएट दिस ऍट ओरिजिन. वी हॅव टू इव्हॅल्युएट दिस ऍट ओरिजिन. आणि जर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी वरून जर तुम्ही त्याला डिफरन्शिएट केलं, तर काय येतं बघा, हे येणार ए मायनस टू बी एक्स ऍट x equal to 0. Put x equal to 0. काय येणार? Simply a. Simply a. So what you get here? So you get here this result. So your theta would be, बघा, tan theta equals to तुम्हाला a मिळालं. So theta would be simply tan inverse of a. Theta will be simply tan inverse of a. आणि हे तुम्ही कम्पेअर पण करू शकता. बघा, हे जर इक्वेशन तुम्ही कम्पेअर केलं स्टँडर्ड फॉर्म बरोबर, स्टँडर्ड फॉर्म काय? y इक्वल्स टू एक्स वाली टर्म मायनस एक्स स्क्वेअर वाली टर्म. सो लेट मी get back to previous slide. सॉरी, हा. सो या इक्वेशन मध्ये बघा y
एक्स वाली टर्म दिसते, एक्स स्क्वेअर वाली टर्म दिसते. सो एक्स वाल्या टर्मचा जो कोइफिशियंट आहे, जो आपण जनरल फॉर्म मध्ये ए न रिप्रेझेंट केला, सो दिस टॅन थिटा विल बी डायरेक्टली इक्वल्स टू ए. सो इथे तेच केलं आपण, टॅन थिटा इक्वल्स टू एच मिळालाय अल्टिमेटली, लक्षात. बट आय एम टॉकिंग अबाउट एनी जनरल इक्वेशन विच रिप्रेझेंट्स अ पॅराबोलिक पाथ. सो वाय इक्वल्स टू तुम्हाला सम कॉन्स्टंट प्लस एक्स वाली टर्म प्लस सम एक्स स्क्वेअर वाली टर्म या फॉर्म मध्ये जरी दिलं तरी तुम्हाला मग अँगल ऑफ प्रोजेक्शन फाइंड आउट करता आला पाहिजे. So angle of projection means this one. Okay. Okay. Let's go ahead. So next, let's find the maximum height achieved. Maximum height, which we call at. So हे maximum height म्हणजेच काय? Height ही आपण y direction मध्ये मोजतो. So this is y max. So it is the maximum value of your y coordinate. आणि जर तुम्हाला maximum value of y पाहिजे असेल for y max. So what do you have? You have y is a function of x. And if you want maximum value of y, then its derivative with respect to x has to be equal to 0 for y max. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं असेल तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये. जर y इज अ फंक्शन ऑफ x आणि तुम्हाला y ची मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर तिथं त्याचं डेरिव्हेटिव्ह किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. सो वी हॅव y इक्वल्स टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर. सो लेट्स टेक अ डेरिव्हेटिव्ह अँड पुट इट इक्वल टू 0. काय येणार आहे बघा? ए मायनस टू बी एक्स इक्वल टू 0. व्हॉट इट गिव्स? एक्स इक्वल्स टू ए डिवायडेड बाय टू बी. याचा अर्थ काय झाला? ॲट एक्स इक्वल्स टू ए डिवायडेड बाय टू बी y ची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे ती मॅक्सिमम असणार आहे. ती असणार आहे ती मॅक्सिमम. आणि जर तुम्ही क्लोजली ऑब्झर्व केलं तर इथं मी लिहितो रेंज जी मिळालेली आहे, रेंज आर इक्वल्स टू तुम्हाला मिळालेला आहे ए बाय बी. सो याचा अर्थ काय झाला? रेंज हे जे डिस्टन्स आहे एक्स इक्वल टू ए डिवायडेड बाय टू बी हे रेंजच्या हाफ आहे. आणि त्या एक्सच्या करस्पॉन्डिंग जी वायची व्हॅल्यू आहे ती तुमची मॅक्सिमम आहे. आणि तुमच्या ग्राफमध्ये हेच डिनोट करतंय बघा. इथं ही जी मॅक्सिमम हाईट आहे ए पॉइंटला, इथं जर तुम्ही एक्स कोऑर्डिनेट बघितलात तर ही पूर्ण रेंज असेल, तर हे रेंजच्या हाफ असतं, हे पण रेंजच्या हाफ असतं. सो इथं एक्स कोऑर्डिनेट असणार आहे तो तुमचा आर बाय टू असणार आहे, की ज्याच्या करस्पॉन्डिंग जी वाय ची व्हॅल्यू आहे ही वाय मॅक्स आहे, ज्याला तुम्ही एच न रिप्रेझेंट केलेला आहे. सो इथं पण आपल्याला हेच मिळालेलं आहे. ॲट एक्स इक्वल टू ए बाय टू बी दॅट इज हाफ ऑफ रेंज वाय गेट्स मॅक्सिमम. सो वाय मॅक्स, मग मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे आपल्याला वाय मॅक्स, ज्याला आपण एच न डिनोट केलेला आहे, दॅट इज वाय ॲट एक्स इक्वल्स टू ए डिवायडेड बाय टू बी. एक्सची व्हॅल्यू ए बाय टू बी असताना वायची व्हॅल्यू असणार आहे मॅक्सिमम, त्याला आपण एच न डिनोट केलं आहे. सो लेट्स पुट दिस इक्वेशन, सो लेट्स पुट दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन ऑफ वाय. या इक्वेशन मध्ये पुट करा. काय येणार बघा? ए इंटू ए बाय टू बी मायनस बी इंटू ए बाय टू बी चा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करायला, सो दिस इज ए स्क्वेअर बाय टू बी मायनस दिस इज ए स्क्वेअर डिवायडेड बाय फोर बी अँड दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय फोर बी. सो तुम्हाला काय मिळालं बघा? मॅक्सिमम हाईट जी आहे ती मिळालेली आहे ए स्क्वेअर डिवायडेड बाय फोर बी. A square divided by 4b. Now, if you cross check, let's find this ratio 4h divided by r. काय येणार आहे 4h? 4 into a square divided by 4b divided by a divided by b. Huh. 4 gets cancelled, b gets cancelled. So this is equal to a and a is nothing but tan theta. So what you get ultimately, पुन्हा तुम्हाला मिळालेला आहे tan theta equals to 4h upon r. So this is loop, this is cycle. कुठूनही फाइंड आउट केला तर रिझल्ट चेंज नाही झाले पाहिजेत. सो तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला मिळाला, तुम्हाला हाईट काढायचा फॉर्म्युला मिळाला. कशी काढणार तुम्ही हाईट? ए स्क्वेअर डिवायडेड बाय फोर बी. हाईट मिळाली तुम्हाला ए स्क्वेअर डिवायडेड बाय फोर बी. ऑल राईट. ओके. सो लेट्स फाइंड आउट फर्दर टर्म्स. नेक्स्ट पुढची टर्म आपल्याला फाइंड आउट करू आपण. लेट्स कॅल्क्युलेट टाइम ऑफ फ्लाइट. आता टाइम ऑफ फ्लाइट कसा फाइंड आउट करायचं बघा. पुन्हा मी डायग्राम ड्रॉ करतो इथं. ठीक आहे. ऑल राईट. सो याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट असा प्रोजेक्ट केलेला आहे, असा तो मॅक्सिमम हाईटला गेला आणि पुन्हा तो असा असा खाली आला.
दिस इज आवर एक्स ॲक्सिस, दिस इज आवर वाय ॲक्सिस. आता जर समजा मी हा मॅक्सिमम हाईटवाला पॉईंट कन्सिडर केला, की ज्याची हाईट आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे एच, आणि ही ऑलरेडी रेंज पण फाइंड आउट केली आहे. सो मी कुठून ते कुठं मोशन कन्सिडर करतो, आपल्याला माहित आहे ओ टू ए मोशन जी आहे, टाइम रिक्वायर्ड फॉर ओ टू ए इज टाइम ऑफ असेंट, टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ए टू बी इज टाइम ऑफ डिसेंट, आणि टोटल टाइम ऑफ फ्लाइट इज टी ए प्लस टी डी, आणि हे दोघे सेम असतात म्हटल्यानंतर 2 टाइम्स टी ए इक्वल्स टू 2 टाइम्स टी डी. मग आता मी काय करतो, मोशन ए टू बी ही मोशन वाय डायरेक्शन मध्ये कन्सिडर करतो. कुठली मोशन कन्सिडर केली, ए पासून बी पर्यंतची वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर केली. सो ग्रॅव्हिटी कुठं आहे, ग्रॅव्हिटी ऑब्व्हियसली खाली आहे. सो जर या मोशन मध्ये, या पार्ट मध्ये जर मी बघितलं, तर असं लिहू शकतो मी, डिस्प्लेसमेंट इथं, इथं जी वेलॉसिटी असते ती फक्त हॉरिझॉन्टल असते, व्हर्टिकल वेलॉसिटीचा कंपोनंट किती असतो, 0. सो मी जर वापरलं इथे इक्वेशन, कुठलं इक्वेशन, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, पण कुठल्या डायरेक्शन मध्ये, वाय डायरेक्शन मध्ये वापरलं. जर तुम्ही साइन कन्व्हेन्शन नुसार वापरत असाल, अँड आय प्रेफर टू यू टू यूज ॲज पर साइन कन्व्हेन्शन पर्टिक्युलरली इन प्रोजेक्टाईल मोशन, तर केअरफुली बघा. तुम्ही ए ची व्हॅल्यू हे असं लिहितो मी, एस वाय यू वाय ए वाय, आणि ए वाय ची व्हॅल्यू जी घेतो आपण, ती आपण मायनस ची घेतो. तर साइन कन्व्हेन्शन नुसार कसं वापरायचं बघा केअरफुली. एस वाय हे डिस्प्लेसमेंट आहे. सो तुम्ही वर वाय ऍक्सिस घेतला म्हटलं तर वर डिस्टन्स, वर जर जात असेल ऑब्जेक्ट तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह घ्या, जर ऑब्जेक्ट खाली जात असेल तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह घ्या. आपण ए टू बी म्हणजे खाली चाललोय, खाली चाललोय म्हटल्यानंतर ही जी डिस्प्लेसमेंट वर्टिकल डायरेक्शन मधली झालेली आहे इक्वल टू एच, ही एच न घेता मी मायनस एच घेणार. यू वाय इनिशियल व्हेलॉसिटी वाय डायरेक्शन मध्ये 0 आहे, आणि हे ऑटोमॅटिकली मायनस हाफ जी टी डी स्क्वेअर, हाफ जी टी डी स्क्वेअर. सो ऑटोमॅटिकली यायला पाहिजे. जर तुम्ही तर प्लस घेतला असतात तर इकडे लेफ्ट राईट हँड साइड मात्र निगेटिव्ह आणि लेफ्ट हँड साइड पॉझिटिव्ह, इट्स नॉट पॉसिबल. सो साइन कन्व्हेन्शन विल टेक केअर. निगेटिव्ह निगेटिव्ह साईन गेलं, आणि आता आपल्याला याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4b इज इक्वल टू हाफ जी टी डी स्क्वेअर. देअरफॉर याच्यावरून आपल्याला टी डी स्क्वेअर मिळाला, आपल्याला काय मिळाला, हा 2 इकडे कॅन्सल करून टाका. सो आपल्याला असं मिळालं, a square divided by 2bg. So this is time of descent. So याच्यावर मी टाइम ऑफ डिसेंट इक्वल्स टू a स्क्वेअर रूट मध्येच लिहितो मी, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bg. पण आपल्याला पाहिजे टाइम ऑफ फ्लाईट, आणि टाइम ऑफ फ्लाईट याच्या डबल असतो ना. सो डबल, आज जर असं लिहिलं मी, 2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bg. याला जर मी सिम्प्लिफाय केलं, 2 ला आत घेतलं तर 4. सो हे होणार असं, स्क्वेअर रूट मध्ये हे 2 वर गेलं, ए स्क्वेअर अपॉन बी जी. दिस इज टाइम ऑफ फ्लाईट. सो हे हे जे सगळे एक्सप्रेशन्स आपण डिराईव्ह करतोय ते इन टर्म्स ऑफ गिवन टर्म्स ए अँड बी च्या फॉर्म मध्ये आपण फाइंड आउट करतोय. सो टाइम ऑफ फ्लाईट फाइंड आउट केला. अँड लेट्स कम बॅक टू अवर लास्ट पॉइंट. कोणता लास्ट पॉइंट, आपण सगळ्यात जवळपास फाइंड आउट केलेले आहेत. सो लेट्स से आपण काढू आता हॉरिझॉन्टल वेलॉसिटीचा कंपोनंट, कारण तोच तर कॉन्स्टंट राहत असतो ना फक्त. सो लास्ट वन, लेट्स फाइंड हॉरिझॉन्टल velocity. हॉरिझॉन्टल velocity, लेट्स कॉल दिस यू एक्स, जी किती असते, यू कॉस थिटा, ही ती वेलॉसिटी असते. ठीक आहे. कसं फाइंड आउट करणार आहे आपण आता याच्यावरून, याच्यावरून आपण काय फाइंड आउट करणार आहे, यू कॉस थिटा. बघा आपल्याला रेंज मिळाली, रेंज किती मिळालेली आहे, ए अपॉन बी. टाइम ऑफ फ्लाईट पण मिळालेला आहे, टाइम ऑफ फ्लाईट काय मिळालेला आहे, अंडर रूट 2a स्क्वेअर अपॉन बी जी. बघा हे अगेन टाइम ऑफ फ्लाईट 2a स्क्वेअर अपॉन बी जी. सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला कुठलेच इक्वेशन मेमराईज करायचे नाही आहेत, जस्ट लर्न की आपण हे सगळ्या टर्म्स काय वापरून फाइंड आउट केल्यात, काय काय वापरलं. प्रोसेस इज इम्पॉर्टंट, नॉट द अल्टिमेट रिझल्ट. आय एम टेलिंग अगेन अँड अगेन. हे फॉर्म्युले मला सुद्धा पाठ नाही आहेत डायरेक्ट, बट आय नो द प्रोसिजर. तुम्हाला प्रोसिजर माहिती असेल तर ज्या एक्झाम्स तुम्ही टॅकल करताय तिथं तुमचं बेसिक्स युजफुल असणार आहे जास्तीत जास्त, नॉट द फॉर्म्युला डायरेक्टली. ओके. सो लेट्स फोकस ऑन द बेसिक्स, की प्रोसेसमध्ये आपण नेमकं करतोय काय. सो आता बघा, समजा तुम्हाला या डायरेक्शन मध्ये जायचं आहे,
एक्स तुम्ही इथून फेकलाय ऑब्जेक्ट. तुम्ही ऑब्जेक्ट फेकलेला असा वर गेला 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 आणि इथपर्यंत आला. सो ओ पासून बी पर्यंत त्यानं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं दॅट इज रेंज, आणि याच्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो टाइम टी आहे. आणि जर आपलं हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन नसेल तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे दॅट इज इक्वल टू हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम रिक्वायर्ड इज टाइम ऑफ फ्लाइट. याच्यावरून तुम्ही यू एक्स इक्वल्स टू सिम्पली आर डिवायडेड बाय टी करू शकता, आणि आर आणि टीचे एक्सप्रेशन आहे तुमच्याकडं. सो ए डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय रूट मध्ये 2a² अपॉन बी ची. सो हे पण रूट मधील आणि उलट करून टाका, सगळंच रूट मधील तुम्ही. तो हे झालं a² अपॉन b² मल्टिप्लाइड बाय बी जी डिवायडेड बाय 2a². सिम्प्लिफाय दिस, बी पी गेट्स कॅन्सल्ड, a² gets cancelled. So this is simply ux equals to g divided by 2p. This is what you got. Horizontal component of velocity मिळालेला आहे तुम्हाला ux अंडर रूट जी डिवायडेड बाय 2p. आणि हा तुमचा जो असतो तो u cos थिटा असतो. हा काय असतो तुमचा u cos थिटा. हा फक्त मी हॉरिझॉन्टल मिळवला. आता मी यू पण काढू शकतो, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी पण काढू शकतो. कशी काढणार, यू कॉस थिटा तर मिळालं मला. हा, नाव काय माहिती आहे तुम्हाला, टॅन थिटा इक्वल्स टू ए माहिती आहे. सो टॅन थिटा इक्वल्स टू ए वरून मी कॉस थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. कशी काढायची ते पण बघा. यूज बेसिक ट्रिग्नोमेट्रीज, ते आयडेंटिटीज अँड ऑल एव्हरीथिंग ओके दॅट्स फाईन, बट दिस विल कम टू यू व्हेरी हँडी. समजा हा अँगल थिटा आहे, तुमच्याकडे काय अवेलेबल आहे, टॅन थिटा इक्वल्स टू ए. टॅन थिटा काय असते, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. सो अपोजिट साइड ए यायला पाहिजे ना, सो याचा डिनॉमिनेटर मी असा वन ट्रीट करू शकतो. सो अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. सो ऑटोमॅटिकली पायथागोरसनुसार हा काय होणार आहे, a² प्लस 1. अँड नाव इझिली कॉस थिटा इक्वल्स टू काय मिळतं, ऍडजस्टंट 1 डिवायडेड बाय रूट ऑफ a² प्लस 1. सो पुट इट हिअर, what you get like this, u multiplied by cos theta 1 upon under root a² plus 1 is equal to under root, तुम्हाला x कंपोनंट काय मिळालेला आहे, g अपॉन 2b. झालं, दॅट्स इट. u इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये, सगळ्यात स्क्वेअर रूट मध्ये आहे. सो हे आलं a² प्लस 1 इंटू जी डिवायडेड बाय 2b. दॅट्स इट. सो तुम्हाला अल्टिमेटली तुमची इनिशियल व्हेलॉसिटी पण ए आणि बी च्या टर्म्स मध्ये मिळालेल्या आहे. सो या प्रोजेक्टाईल मोशन ऑन अ हॉरिझॉन्टल ग्राउंड याच्याशी संबंधित ज्या ज्या काही टर्म्स असतात, रेंज, मॅक्सिमम हाईट, इनिशियल व्हेलॉसिटी, अँगल ऑफ प्रोजेक्शन, टाइम ऑफ फ्लाइट, या सगळ्या आपण जनरल इक्वेशन ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर जर दिला असेल तर त्याच्यावरून कशा फाइंड आउट करायच्या हे आपण पूर्ण या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. सो क्विकली जस्ट रिवाइज, या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, या लेक्चरमध्ये बघा अजूनही आपण फक्त डिस्कशन करताना कशाचं डिस्कशन करतोय, वी आर स्टील प्रोजेक्टिंग अन ऑब्जेक्ट फ्रॉम हॉरिझॉन्टल ग्राउंड टू हॉरिझॉन्टल ग्राउंड. सो हे जे प्रोजेक्शन कन्सिडर केले ते आपण हॉरिझॉन्टल ग्राउंडवरचं कन्सिडर केलं आहे. जर ओरिजिन म्हणजे जिथून तुम्ही ऑब्जेक्ट फेकता त्याला जर ओरिजिन कन्सिडर केलं, ज्या हॉरिझॉन्टल प्लेनवर तुम्ही फेकता त्याच्या अलॉंग जर एक्स डायरेक्शन कन्सिडर केली आणि व्हर्टिकल डायरेक्शन जर वाय डायरेक्शन कन्सिडर केली, तर त्या प्रोजेक्टाईल मोशनसाठी तुम्ही इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी डिराईव्ह केलं. त्याचा जनरल फॉर्म तुम्हाला कसा मिळाला, y इक्वल्स टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायची आपण बघितलं, स्टँडर्ड फॉर्म. आणि मग जनरल फॉर्म जर दिला असेल ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर, म्हणजे ए आणि बी जर कॉन्स्टंट्स दिले असतील तर ए आणि बी च्या टर्म्समध्ये त्या मोशनशी संबंधित टाइम ऑफ फ्लाइट, मॅक्सिमम हाईट, रेंज, अँगल ऑफ प्रोजेक्शन, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी अँड टोटल इनिशियल व्हेलॉसिटी, हे सगळ्या टर्म्स आपण ए आणि बी च्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केल्या. यातला कुठलाच फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं नाही आहे, बट जस्ट गो थरोली टू द प्रोसेस फॉलोड. प्रोसेसवर फोकस करा, तुम्हाला अल्टिमेट रिझल्ट फाइंड आउट करता येतील. सो अपकमिंग लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहोत आणखी, म्हणजे हीच मोशन रिप्रेझेंट करताना आपल्याला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेली जाऊ शकते, जशी आता आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केली, किंवा ती रिप्रेझेंट करताना एक्स म्हणजे जो हॉरिझॉन्टल कोऑर्डिनेट असतो, कोऑर्डिनेट हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट अँड व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट वाय, हे सेपरेटली ॲज अ फंक्शन ऑफ टी रिप्रेझेंट केले असतात.
म्हणजे एक्स ॲज अ फंक्शन ऑफ टी अँड वाय ॲज अ फंक्शन ऑफ टी, म्हणजे थोडक्यात एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स इन सम पॅरामीटर टाइम टी रिप्रेझेंट केले असतील, तर त्या प्रोजेक्टाईल मोशनसाठी सिमिलर याच टर्म्स आपल्याला कशा फाइंड आउट करता येतात हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. अँड अलॉंग विथ दॅट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हेच प्रोजेक्शन ग्राउंडवरून न करता सर्टन हाईटवरून प्रोजेक्ट केल्यानंतर क्वांटिटीज कशा फाइंड आउट करायच्या, मग सर्टन हाईटवरून प्रोजेक्ट करताना तुम्ही हॉरिझेंटली प्रोजेक्ट करू शकता बाय मेकिंग सर्टन अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. त्या डिफरंट पॉसिबल केसेस आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत. सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. थँक्यू.